नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंडे करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जनरल नॉलेजचा एक महत्त्वाचा भाग, सामान्यांचा भाग, ज्याच्यावर परीक्षेत विविध ठिकाणी परीक्षेत प्रश्न असतात, गट ड पासून राज्यसेवा MPSC पर्यंत प्रश्न असतात। तर आजच्या टॉपिकचं नाव आहे संयुक्त राष्ट्र संघटना। बघा पहा, इथे वेगवेगळे नावं आहेत। संयुक्त राष्ट्र संघटना, त्यालाच म्हणलं जातं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्यालाच म्हणलं जातं युनो, त्यालाच दुसरं नाव आहे UN, युनायटेड नेशन्स असं पण फक्त वापरलं जाते। तर कुठलंही नाव जरी आलं तर महत्त्वाची ही अशी जगातील सगळ्यात महत्त्वाची व सगळ्यात पॉवरफुल असणारी ही संघटना संयुक्त राष्ट्र संघटना ही आहे। हिच्याविषयी आज आपल्याला थोडी माहिती घ्यायची आहे। तर पहिला महायुद्ध झालं 1914 ते 1918, दुसरं महायुद्ध झालं, असे 20व्या शतकात दोन महायुद्ध आपल्याला पाहायला मिळाली। तिसरं महायुद्ध होऊ नये म्हणून दुसरं महायुद्ध संपत असतानाच 1942ला झालेला वॉशिंग्टन करार असेल किंवा त्याच्यानंतर पुढं 1945ला पहिले 50 राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना इथं केलेली आहे। त्याच्याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत। तर जगात शांतता राहावी, सुरक्षा राहावी ह्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची कार्य करणारी संयुक्त राष्ट्र संघटना ही आहे। तर चला त्याची स्थापना आपण बघू। महत्त्वाचं परीक्षा दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे परीक्षेत येतात तितकेच आपल्याला पाहिजेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला। 24 ऑक्टोबर 1945ला झाली, म्हणजे 1939 ते 1945ला दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ होता। 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाकी येथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर लिटल बॉय आणि फॅटमॅन हे तेथील बॉम्बचे नाव हे ते सगळं माहिती आहे आपलं बेसिक भाग। तर 12 ऑगस्टला नंतर युद्धबंदी झाली। तर हे सगळं झाल्यानंतर 24 ऑक्टोबर 1945ला 50 देश एकत्र आले आणि करारावर सह्या करून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली असं तिथे जाहीर करण्यात आलं। दुसरं तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे महत्त्वाचं, तर त्याचं मुख्यालय पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर मुख्यालय कुठं आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचं, तर न्यूयॉर्क, अमेरिका। त्यालाच सचिवालय पण म्हटलं जातं। सचिवालय म्हणा किंवा मुख्यालय म्हणा संयुक्त राष्ट्र संघटनेचं। दुसरं, ही तारीख तुम्हाला थोडी लक्षात ठेवायची आहे। 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्र संस्थेची किंवा संघटनेची स्थापना झाल्यामुळं 24 ऑक्टोबर हा दिन संयुक्त राष्ट्र संघटना दिन किंवा युनो दिन म्हणून साजरा केला जातो। बऱ्याच परीक्षेत आलेलं आहे, येते गट क ड साठी भरपूर वेळेस हा प्रश्न येतो। दुसरा मुद्दा ह्याच्यात आहे सदस्य। सदस्य किती आहेत, तर सध्या ह्या संघटनेमध्ये 193 सदस्य आहेत। शेवटचा सदस्य आहे दक्षिण सुदान नावाचा, तो 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संस्थानात समावेश झाला आहे। दक्षिण सुदान 2011 शेवटचा सध्याचे एकूण सदस्य आहेत 193। मुख्यालय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। तर मेन जे की मुद्दे आहेत जे परीक्षेत येतात तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। नंतर बघा पुढं गेल्यानंतर संयुक्त राष्ट्रानं मान्यता प्राप्त दिलेल्या एकूण भाषा किती आहेत, तर एकूण भाषा आहेत 6। प्रश्न गट क आणि गट ड ला कसा येतो किंवा विविध परीक्षेत कसा येतो, खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्राने मान्यता प्राप्त दिलेली भाषा नाही किंवा अनधिकृत भाषा नाही। मग 6 माहीत असणं गरजेचं आहे, कोणती नाही आपल्याला ओळखीचं आहे। तर बघा 6 भाषा कोणत्या आहेत, तर अर्थातच पहिल्यांदा इंग्रजी ही संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा आहे। 2 नंबरला चीनची भाषा चिनी किंवा त्याला मॅद्रिद पण म्हणलं जाते। 3 नंबरला रशियन, नंतर स्पॅनिश, फ्रेंच आणि 6व्या नंबरला अरबी। अशा 6 भाषा आहेत जे संयुक्त राष्ट्राच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत। बेसिक प्रश्न येऊ शकतो, संयुक्त राष्ट्राच्या मान्यताप्राप्त भाषा किती, तर 6 कोणत्या, तर ह्याची यादी तुम्हाला माहीत पाहिजे। इंग्रजी आहे,
चीनी भाषा जी जगात सर्वात जास्त बोलतात तिला मॅद्रिद पण म्हणलं जाते. रशियन आहे, स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी आहे. तर महत्त्वाच्या 6 भाषा आहेत मान्यताप्राप्त एकूण संयुक्त राष्ट्र संघटने, हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? 24 ऑक्टोबर 1945. संयुक्त राष्ट्र संघटना दिन कधी असतो? तर 24 ऑक्टोबर. स्थापना झाली त्यावेळेस सदस्य किती होते? तर 50 सदस्य होते. सध्या किती सदस्य आहेत? तर 193 सदस्य आहेत. शेवटचा सदस्य कोणता? तर दक्षिण सुदान. हे आपल्याला माहीत पाहिजे. मुख्यालय अर्थातच बऱ्याच परीक्षेत विचारलं जाते, संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय सांगा. तर न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. तर हे महत्त्वाचे मुद्दे इथं आहेत. नंतर पुढं जाऊन आपल्याला प्रमुख त्याचे कोण आहेत? त्यालाच महासचिव असं पण म्हणलं जाते. तर अँटोनियो गुटेरेस हे सध्या पोर्तुगाल देशाचे सध्याचे हे संयुक्त राष्ट्र संघटना जे आहे तिचे महासचिव म्हणा किंवा प्रमुख म्हणा किंवा अध्यक्ष आपल्याला म्हणता येईल. तर सचिवालय आहे बघा न्यूयॉर्कला. सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव असे म्हणतात. महासचिव आहेत अँटोनियो गुटेरस. ह्याच्यावर बी अवघडात अवघड म्हणून एखादी प्रश्न येऊ शकतो. ते पोर्तुगीज किंवा पोर्तुगाल या देशाचे आहेत. तर की मुद्दे बेसिक तुम्हाला इतकं माहीत असणे. पुढला एक मुद्दा पुढला भाषेविषयीच आहे. ह्याचे पुढलं एकूण 6 अंगे आपण बघणार आहोत. 6 शाखा त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यापैकी न्यायालय एक आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय. तिथं मात्र 2च भाषा आहेत, इंग्रजी आणि फ्रेंच. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2च भाषा वापरल्या जातात अधिकृत, तर इंग्रजी आणि फ्रेंच. 6 भाषा मान्यताप्राप्त भाषा हे जनरलसाठी आहेत. तर की मुद्दे पहिल्यांदा इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला भाग बेसिक, अशावर वारंवार प्रश्न येतात. तर हे तुम्ही वहीत नोंद घेतली तरी आणि लक्षपूर्वक वारंवार वाचलं तरी चालतो. पहिला भाग पुन्हा एकदा पाहू. स्थापना 24 ऑक्टोबर 1945. मग युनो दिन सांगा. सदस्य सुरुवातीला 50. मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका. एकूण सदस्य 193. शेवटचा सदस्य दक्षिण सुदान. प्रमुख कोण आहेत किंवा महासचिव कोण आहेत? तर अँटोनियो गुटेरस आहेत, पोर्तुगाल या देशाचे. अधिकृत भाषा मान्यताप्राप्त भाषा किती संयुक्त राष्ट्राच्या? तर 6 आहेत. तर इंग्रजी, चीनी, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश आणि अरबी. खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्राची मान्यताप्राप्त भाषा नाही असा प्रश्न पडू शकतो 3 पर्यायामध्ये असलेली. तर हिंदी बिंदी असे पर्याय येऊ शकतात. हिंदी काय भाषा इथं मान्यताप्राप्त नाही. तर हा पहिला भाग बेसिक आपला इथे संपलेला आहे. थोडं याची तुम्ही नोंद घेऊ शकता. ह्याच्यावर कसंही 4 वाक्य देऊन खालीलपैकी चुकीचं ओळखा, योग्य ओळखा, अयोग्य ओळखा अशा टाईपमध्ये कंबाईनला किंवा राज्यसेवेपर्यंत प्रश्न येऊ शकतात. तर पुढं आपल्याला आता जायचंय. तर संयुक्त राष्ट्र संस्था म्हणजेच युनो, UN चे एकूण शाखा किती आहेत किंवा त्याला एकूण त्याचे अंगे किती आहेत, प्रमुख किती घटकात त्याचं विभाजन झालंय? तर 6 घटक आहेत एकूण, हे लक्षात घ्यायचे. 6 शाखा आहेत वेगवेगळ्या संयुक्त राष्ट्र संस्थानाच्या किंवा संघटना म्हणा त्या, किंवा युनो म्हणा, युनायटेड नेशन्स म्हणा. तर पहिली आहे आमसभा. दुसऱ्या नंबरला आहे सुरक्षा परिषद. तिसऱ्या नंबरला आंतरराष्ट्रीय न्यायालय. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चौथ्या नंबरला आहे आर्थिक व सामाजिक परिषद. 5व्या नंबरला विश्वस्त मंडळ. 6व्या नंबरला सचिवालय. बघा जनरली प्रश्न माग गट कला काय आलेत, संयुक्त राष्ट्र संघटनेचे किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचे एकूण किती शाखा आहेत, किती अंग आहेत किंवा त्याचा कारभार कसा चालतो. तर या 6 प्रमुख त्याच्या शाखा आहेत.
तर किंवा अंगे आहेत. आमसभा एक महत्त्वाची, त्याच्यात सुरक्षा परिषद आंतरराष्ट्रीय, हे 3 थोडं महत्त्वाचे आहेत. बाकीचे 3 तर आपण बघणारच आहोत. तर कुठलाही निर्णय घ्यायचा झाला, आता एक लक्षात घ्या, पोलीस भरतीला मागं 18 मध्ये प्रश्न आलेला आहे. तर आमसभाबद्दल थोडं ऐकायचं इथं आपल्याला. आमसभाचं काय, जे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत ते ऑटोमॅटिक सर्व सदस्य आमसभेचे असणार. म्हणजे आमसभेचे एकूण सदस्य 193 झाले. आमसभेचं दुसरं महत्त्वाचं कार्य काय, तर सुरक्षा परिषदेमध्ये जे सदस्य आहेत किंवा सचिवालयामध्ये जे महासचिव निवडून येणार आहेत किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा आहे तो आमसभेत घेतला जातो. आमसभेत फक्त ठराव घेतले जातात, कायदा कुठलाही संयुक्त राष्ट्र संस्थानामध्ये केला जात नाही. तर आमसभेचं महत्त्वाचं कार्य आहे. मग ह्याच्यावर असा प्रश्न आला की संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सदस्य खालीलपैकी कुणाचे सदस्य असतात, त्याचं उत्तर आहे आमसभा. म्हणजे संयुक्त राष्ट्राचे एकूण 193 सदस्य आहेत ते आमसभेचे ऑटोमॅटिक सदस्य असतात, 193. नंतर विविध ठराव पास करणे, बहुमताने निर्णय घेणे, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश निवडणे, स्थायी समिती सुरक्षा परिषदेमधील जे अस्थायी सदस्य आहेत 10 त्यांची निवड करणे किंवा महासचिवाची निवड करणे इत्यादी महत्त्वाची सर्व कार्य तिथली आमसभा पार पाडते. पुढे जायचे, सुरक्षा परिषद एक पुन्हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. तर सुरक्षा परिषदेमध्ये एकूण सदस्य किती, तर एकूण सदस्य असतात सुरक्षा परिषदेमध्ये 15. त्याच्यात 5 सदस्य आहेत स्थायी. तर त्या 5चीही देशाची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेत विचारते खालीलपैकी कोणता सदस्य संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थायी सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही, तर अर्थातच अमेरिका असणार, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन. तर हे 5 सदस्य स्थायी सदस्य आहेत सुरक्षा परिषदेचे. स्थायी सदस्य ह्याच्यावर हे तुम्हाला थोडं नोंद घ्यायचं आहे, ह्याचं लक्षातच ठेवावं लागतं. काय ह्याच्यावर हमखास प्रश्न असतो किंवा राज्यसेवा कंबाईनला वाक्य देऊन तुम्हाला विचारू शकते, तर चूक का बरोबर योग्यमध्ये येतात. तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन हे सदस्य आहेत. भारत काय स्थायी नाही बघा सदस्य. तर अस्थायी सदस्य मग पुढं आहेत. स्थायी सदस्य 5, अस्थायी सदस्य 10 असतात. यांची निवड 2 वर्षासाठी आहे. दर 2 वर्षांनी निवड करण्यात येते. तर सध्या ह्या 10 सदस्यामध्ये भारत देश आहे. सध्या भारत संयुक्त राष्ट्र संघटनेमधील सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून आहे 2021-22 साठी. तिथलं वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होते, 31 डिसेंबरला संपते. तर हे लक्षात ठेवायचे, ह्याच्यावर बी प्रश्न येऊ शकतो. तर बघा, सुरक्षा परिषद एक महत्त्वाचा घटक. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात, तर 15. त्याच्यापैकी स्थायी किती, तर 5. त्याची यादी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. अस्थायी 10, ज्यांची निवड दर 2 वर्षासाठी होते. भारताची निवड सध्या झालेली आहे 2021-22 या वर्षासाठी, 2 वर्षासाठी. आणि ही भारताची 8वी वेळेस आहे जी संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य भारत बनलेला आहे. सुरुवात पहिल्यांदा 1950-51 या वर्षी, म्हणजे टोटल पूर्ण 50 आणि 51 वर्ष इथं सदस्य झाला होता. तर स्थायी समिती, स्थायी सदस्य आणि अस्थायी सदस्य याची तुम्हाला थोडी माहिती इथं घ्यायची आहे. पुढं काय असतो, तर स्थायी सुरक्षा परिषद का महत्त्वाची आहे, तर एकूण सदस्य 15 पैकी तुम्हाला एखादी ठराव तिथं पास करायचा असेल तर काय मतदान गरजेचं आहे, पहा एकदा, इंटरेस्टिंग आहे. तर स्थायी सदस्यापैकी 5ला 5 तिथं तुमचं मत पडलं पाहिजे. ह्या 10 सदस्यापैकी 4 सदस्यांनी मतदान केलं तरी तुमचं काम, म्हणजे 9 जणांनी जरी मतदान तुमच्या ठरावाच्या सोबत केलं तरी चालते. दुसरं इथं काय, तर 5ला 5 सदस्य स्थायी समितीच्यानं यस म्हणलं तरच ठराव पास होणार आहे. एकही सदस्यानं जर नकारात्मक जर ठराव दिला तर तुमचा ठराव पास होणार नाही. बाकी 4 सदस्य, 10 देशामधून फक्त 4 सदस्यांनी जरी कोणी ठरावास
सकारात्मक प्रतिसाद दिला किंवा हो म्हणलं तर तो ठराव पास होईल. मात्र स्थायी सदस्य का महत्त्वाचे आहेत? एकाही सदस्यानं जर नकाराधिकाराचा वापर केला तर तो ठराव पास होत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर एकूण 15 सदस्य ठराव पास होण्यासाठी स्थायी समितीचे 5ला 5 आणि ह्या 10मधून 4 अशा 9 जणांचं आपल्याला तिथं बहुमत असणं गरजेचं आहे. तर सुरक्षा परिषद एक महत्त्वाचं इथं आपल्याला आहे. पुढं जाऊ थोडं आंतरराष्ट्रीय न्यायालय ही परीक्षा दृष्टीने तितकंच महत्त्वाचं आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं सगळ्यात महत्त्वाचं गट क साठी येणारं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय येते बघा. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठे आहे? तर द हेग या शहरात आहे. कुठं आहे ते शहर? कोणत्या देशात? तर नेदरलँड. तर नेदरलँड म्हणा, हॉलंड म्हणा किंवा डच म्हणा, तिन्ही एकाच देशाचे नावं आहेत. द हेग हे आपल्याला महत्त्वाचं आहे, वारंवार विचारला जाणारा प्रश्न. पुढं ज्यांना थोडी अतिरिक्त माहिती हवी आहे, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण न्यायाधीश किती? तर 15चा आहेत. एकूण न्यायाधीश 15. त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? एका न्यायाधीशाचा कार्यकाळ 9 वर्षाचा असतो. 9 वर्ष. तर न्यायाधीशाचा कार्यकाळ 9 वर्ष, एकूण न्यायाधीश 15 असतात. शक्यतो असं टाळलं जातं की एकाच देशाचे 2 न्यायाधीश तिथं येणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. म्हणजे एका देशाचा एकच असावा. सध्या ह्या 15 न्यायाधीशापैकी एक न्यायाधीश भारतीय आहेत. त्यांचं नाव आहे दलवीर भंडारी. हे पण नाव बऱ्याचदा परीक्षेत आलेलं आहे. दलवीर भंडारी हे भारताचे रहिवासी राजस्थानचे असलेले हे सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून आहेत. तर की मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालय, मुख्यालय द हेग नेदरलँड, एकूण न्यायाधीश 15, त्या न्यायाधीशाचा कार्यकाळ 9 वर्ष. सध्या कोण आहेत आपले भारताचे त्या 15 पैकी एक? तर दलवीर भंडारी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, न्यायाधीश जे 15 आहेत त्यांच्या 15 मार्फत त्यांनी स्वतःचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतात. त्यांचा कार्यकाळ मात्र 3 वर्षाचा असतो. अध्यक्षांचा कार्यकाळ 3, उपाध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. ही बेसिक माहिती तुम्ही ॲड करू शकता. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय द हेग हे तर सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुरक्षा परिषद स्थायी अस्थायी हे तर झालेलं आहे. पुढं आपल्याला जायचंय आर्थिक व सामाजिक परिषद आहे. आर्थिक व सामाजिक परिषद हिचे एकूण सदस्य 54 असतात. एकूण सदस्य 54 आहेत आणि विविध विषय जे आहेत, दारिद्र्य, बेरोजगारी, तर अशा मुद्द्यावर जास्त ही काम करणार आहे. स्त्रियांचं सक्षमीकरण असेल तर विषयच हिचा आहे आर्थिक व सामाजिक समतोल साधणे यासाठी कार्य करणारी आर्थिक व सामाजिक महत्त्वाची आहे, पण ह्या मानानं इतकी महत्त्वाची नाही. थोडंफार लक्ष दिले तरी चालतंय. 3 वर्षासाठी सदस्य निवडले जातात. तर हे आहे विश्वास मंडळ. पुढला एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या विश्वास मंडळाचं काम सुरू नाही. तर विश्वास मंडळाचं काय काम होतं? जेव्हा 1945ला संयुक्त राष्ट्र संस्थानाची युनोची स्थापना झालेली होती, तेव्हा एकूण हे सगळं बघलं आपण सदस्य हे ते विश्वास मंडळाचं कार्य काय? तर एकूण जे प्रदेश होते किंवा बेट होते किंवा जे देश स्वतंत्र झाले नाहीत किंवा अविकसित होते, अशांना विकसित देशाकडे सोपवून त्याचा विकास करणे, त्यांचं स्वतंत्र नसतील तर स्वातंत्र्य त्यांना देणे, हे यांचं विश्वास मंडळाचं काम होतं. विश्वास मंडळाचं काम 1 नोव्हेंबर 1994ला संपलेलं आहे आणि शेवटचा देश होता पलाऊ नावाचा. त्यांनी जे पॅसिफिक महासागरात आहे पलाऊ नावाचा देश, त्याला स्वतंत्र देऊन विश्वास मंडळ आता सध्या कार्यरत नाही. तर एकूण जरी अंगे किंवा शाखा 6 असतील तर 5च शाखांचं सध्या कार्य सुरू आहे. नंतरचा सचिवालय म्हणजेच मुख्यालय किंवा जिथून कारभार सगळा संयुक्त राष्ट्राचा चालतो, न्यूयॉर्क अमेरिका येथून, तिथं सचिवालय आहे. सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात. अँटोनियो गुटेरस ते सध्याचे प्रमुख आहेत पोर्तुगालचे. हे ते सगळ्या गोष्टी आपण अगोदरच पाहिलेल्या आहेत. तर हे आपल्याला बघायचे. तर एकूण 6 अंगे आहेत. तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे हे 6 महत्त्वाच्या शाखा किंवा 6 महत्त्वाची अंगे आपण पाहिलेली आहेत. तर आमसभा, सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, आर्थिक व सामाजिक परिषद,
विश्वास मंडळ आणि सचिवालय 1 नोव्हेंबर 1994चं काम संपले. शेवटचा देश त्यांनी स्वातंत्र्य केलं ते पलाव नावाचं एक बेट जे न्यूझीलंडच्या बाजूला आहे पॅसिफिक महासागरात, तिथं झालेलं आहे. ह्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या संलग्न असलेल्या जे काही कार्य करणाऱ्या संस्था आहेत ह्याच्याविषयी आपल्याला थोडं पाहायचं आहे. तर महत्त्वाचे मुद्दे जे की पॉईंट आहेत, गट क ड आणि राज्यसेवेपर्यंत हे मुख्यपर्यंत ह्याचे प्रश्न आहेत. तर पुढं बघा, जागतिक बँक संलग्न संस्था, जागतिक बँक जिची स्थापना 1945 या वर्षात 31 डिसेंबरला झालेली आहे. सध्या तारखा आपण थोडं हे करू, वर्ष तर किमान लक्षात राहावं. मुख्यालय आपल्याला पाठ पाहिजे वॉशिंग्टन DC किंवा वॉशिंग्टन, अमेरिका. तर जी अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन, तिथंच जे जागतिक बँक आणि पुढलं आहे IMF किंवा त्यालाच मराठीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं संबोधलं जातं. IMF जिची स्थापना 27 डिसेंबर 1945ला झालेली आहे. तिचं पण मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका येथेच आहे. तर हे महत्त्वाच्या संस्था जे आर्थिक विषयी आहेत, जे कर्ज देतात, बँकिंग संबंधी आहेत, दोन्ही संस्था. जागतिक बँक त्यालाच वर्ल्ड बँक असं पण म्हणलं जातं, वर्ल्ड बँक किंवा IMF असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर यांची स्थापना 27 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 1945 या वर्षी झालेली आहे. दोन्हीचे मुख्यालय बघा एकाच ठिकाणी आहे, वॉशिंग्टन, अमेरिका. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं, किमान इतक्या तरी महत्त्वाचं लक्षात असावं. जागतिक आरोग्य संघटना ह्याचंही मुख्यालय तुम्हाला माहीत असणं गरजेचं. जी स्थापना 7 एप्रिल 1948ला झालेली आहे. म्हणून 7 एप्रिल हा दरवर्षी आरोग्य दिन जागतिक म्हणून साजरा केला जातो, जागतिक आरोग्य दिन. या संस्थेचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे जागतिक आरोग्य संघटना, त्यालाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जाते. तर जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? 7 एप्रिल संस्थेची स्थापना म्हणून साजरा केला जातो. पुढं तुम्हाला जागतिक कामगार संघटना, जिची स्थापना 1919ला झालेली आहे, तिचं पण मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथेच आहे. हे लक्षात असाय हवं. तर बघा, दोन्ही पैशाच्या संबंधी असणाऱ्या बँका जवळपास असणाऱ्या. जागतिक बँक 1945 स्थापना, मुख्यालय वॉशिंग्टन. IMF मुख्यालय वॉशिंग्टन. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जे पोलीस भरतीला हमखास विचारलं जाते, जिनिव्हा, स्वित्झर्लंड. जागतिक कामगार किंवा आंतरराष्ट्रीय शब्दही वापरला जातो, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, वर्ष 1919 स्थापना, जिनिव्हा, स्वित्झर्लंडला मुख्यालय आहे. पुढले 1-2 महत्त्वाचे आहेत, किमान तुम्ही 4-5 या संघटनेचं तर लक्षात ठेवावं असं आहे. पुढं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं जागतिक अन्न व कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, FAO. ह्याचंही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुख्यालय ह्याची स्थापना 1945लाच आहे, रोम, इटली येथे आहे. तर अन्न व कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, 1945 स्थापना, रोम, इटली येथे मुख्यालय त्याचं आहे. संलग्न संस्था आणि जे प्रमुख परीक्षेत येतात हे आपण 7 संस्था थोडं बघणार आहोत. नंतर युनेस्को जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक वारसा स्थळ एक महत्त्वाचा घटक आहे, त्याला मान्यता देणारी जी संस्था आहे युनेस्को. तर युनेस्कोचा एक नंतर सेपरेट व्हिडिओ येईल. जगात किती संस्था आहेत किंवा मान्यता प्राप्त जागतिक वारसा स्थळी किती? 1154. भारतात किती? 40. महाराष्ट्रात किती? 5.
तर त्याची यादी, त्याचे वर्ष किंवा 2021 मध्ये कोणत्या 2 स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दिलेला आहे, तर एक तेलंगणातील काकतीय रामेश्वर किंवा रुद्रप्पा मंदिर जे आहे, किंवा गुजरातमधील धोलावीरा येथील हडप्पाकालीन शहर, हे जागतिक वारसा स्थळात त्यांचा समावेश झालेला आहे. हे तर नंतर बघू. तर युनेस्कोचंही मुख्यालय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. स्थापना वर्ष तेच आहे 16 नोव्हेंबर 1945. हे एक थोडं नवीन ठिकाणी आहे, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. आणि युनिसेफ जे लहान बालकांसाठी निधी किंवा लहान बालकासाठी निधी जमा करायचं काम करते युनिसेफ, त्याचं पण मुख्यालय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, न्यूयॉर्क येथे आहे. म्हणजे जे UN आहे मुख्यालय तिथंच न्यूयॉर्कला आहे, ज्याची स्थापना 1946ला आहे. तर हे तुम्ही किमान लक्षात ठेवा. तर बघा, बँकिंग संबंधी किंवा जे पैशासंबंधी असणारे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी दोन्हीचे मुख्यालय वॉशिंग्टन अमेरिका येथे आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड आहे. त्याचप्रमाणे जागतिक कामगार संघटनेचं पण मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. नंतर अन्न व कृषी संघटनाचं मुख्यालय रोम इटली आहे. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स आणि युनिसेफचं मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका येथे आहे. तर किमान हे इतकं तरी तुम्हाला बेसिक जे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संलग्न संस्था आहेत यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जे परीक्षेला येतात, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर नक्कीच ह्याची नोंद घेऊन किंवा अगोदर कुठं वाचलेलं असेल तर पुन्हा याला एक रिव्हिजन करून परफेक्ट करून परीक्षेला येणाऱ्या काळात तुम्हाला पूर्ण तयारीनं जायचं आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबूत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.